कैप पहनाना चाहता हूँ सर। तुमने अपना देखा वीडियो? जी सर। क्या लोग कह रहे? सब लोग डरते हैं। थोड़ा सर हैं? जोश जोश में सर। अच्छा हैं? तो कैप पहनाना चाहोगे? जी सर। तो मैं यहाँ बैठता हूँ, तुम पहनाओ। हाँ। वाह, लग रहा है ना तुम बड़े हो। मित्रांनो नमस्ते, मी संजय चरपे संजीवनीच्या या भागात आपल्यासोबत एका छान अशा प्रसंगावर बोलणार आहे। मित्रांनो, पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतातून गेलेल्या टीमने एकूण 29 पदकाची लयलूट केली। त्यामध्ये 7 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदक होते। आणि जेव्हा आपली टीम ही पॅरिसला गेली तर पॅरिसला जाण्यापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण टीमची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। आणि त्या टीमने अतिशय चांगली कामगिरी पार पाडून जेव्हा भारतात परत आल्यात तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली। त्या भेटीदरम्यान माझ्या पाहण्यात आलेला हा एक व्हिडिओ आहे जो भारताचा पॅरालिम्पिक खेळाडू नवदीप सिंह आणि आदरणीय पंतप्रधान यांचा दरम्यान आहे। तर नवदीप सिंह 41 किलो वजनात जेवलिन थ्रो मध्ये आपला खेळाडू होता, भारतीय खेळाडू होता। जेवलिन थ्रो म्हणजे मराठीत त्याला भालाफेक असं म्हणता येईल। तर या जेवलिन थ्रो मध्ये नवदीप सिंहने सिल्वर पदकावर आपले नाव कोरले होते, परंतु ज्या खेळाडूने गोल्ड मेडल जिंकले त्याचे काही कारणास्तव गोल्ड मेडल हे काढून घेण्यात आले आणि ते गोल्ड मेडल मग नवदीप सिंहला देण्यात आले। तर हा नवदीप सिंहने जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यासमोर इच्छा प्रकट केली की मला तुम्हाला तुमच्या डोक्यात माझी कॅप घालायची आहे। तर भारतीय तिरंगे त्यांच्या मागे लागलेलेच आहेत, आपण पाहतोच आहोत। आणि त्या तिरंग्याच्या समोर एक हे आहे, थोडासा असा ओटासारखा आहे आणि नवदीप आणि पंतप्रधान तिथे उभे आहेत। तर पंतप्रधानांनी म्हटलं तुमको मुझे टोपी पहनाना है? तर नवदीपने हो म्हटले। तर लागलीच पंतप्रधान तिथे खाली बसले आणि नवदीपला हसून बोलले, देखो अब तुम मुझसे बड़े हो गए हो की नहीं। तर मित्रांनो, किती मनाचा मोठेपणा, पंतप्रधान एक भारताचे कुटुंब प्रमुख म्हणून कसं वागावं हा त्याचा एक उत्कृष्ट परिपाठ होता। आणि पंतप्रधान खाली बसले, नवदीपने त्यांच्या डोक्यात टोपी घातली आणि उभं राहून परत त्याच्या डाव्या हातावर त्यांनी पंतप्रधानांना ऑटोग्राफ घेतला। तर मित्रांनो, गंमत अशी आहे की आपला कुटुंब प्रमुख कसा असावा त्याचा हा एक उत्कृष्ट परिपाठ म्हणजे आदरणीय पंतप्रधान आहे। जेव्हा पहिल्यांदा चंद्रावर चंद्रयान पाठवण्यात आलं होतं आणि शेवटच्या क्षणी लँडिंगला त्रुटी निर्माण झाल्याने ते लँड होऊ शकलं नाही, तेव्हा सुद्धा आपले पंतप्रधान समस्त शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभे राहिले आणि रडणाऱ्या शास्त्रज्ञाला आपल्या छातीशी कवटाळून त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्याला धीर दिला की बाबा रे, हरकत नाही, पुढच्या वेळेस आपण नक्कीच चंद्रावर उतरू आणि ही कामगिरी आपण करून दाखवू। तर जेव्हा दुसऱ्यांदा आपण सफर लँडिंग केली तर जगातला भारत हा एकमेव पहिला देश होता की जिथं कोणीही उतरलं नाही, त्या भागावर भारताने आपले चंद्रयान उतरवले। आणि दुसरं उदाहरण देता येईल मित्रांनो, तर ते क्रिकेटचं देता येईल। जेव्हा गुजरातमध्ये क्रिकेटची वर्ल्ड कपची फायनल खेळली जात होती आणि फायनल पर्यंतच्या सगळ्या मॅचेस आपण जिंकलो होतो आणि नेमक्या फायनलच्या मॅचेसमध्ये तो दिवस भारतीयांचा नव्हता, भारतीय क्रिकेट टीमचा नव्हता असं आपण समजून आपण ती मॅच हारलो। आणि त्या मॅचला पाहायला पंतप्रधान खुद्द तेथे हजर होते
आणि मग पंतप्रधान क्रिकेट प्लेअरच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले. आता ते सगळे एवढी मोठी मॅच हारल्यानंतर आनंद तर होतच नव्हतं. सगळ्याच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते अतिशय निराशेचे होते. परंतु पंतप्रधानांनी तेथे गेले, त्या प्रत्येकाला धीर दिला, प्रत्येकासोबत बोलले की बाबा रे, आपण या पहिल्या मॅच पासून तर या मॅच पर्यंत प्रत्येक मॅच आपण जिंकलो, तो दिवस आपला होता. पण नेमका फायनलचा दिवस हा आपला भारतीयांचा नव्हता किंवा तुमचा नव्हता. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पुढचा वर्ल्ड कप आपण नक्कीच जिंकू आणि त्यासाठी तुम्ही तयारीला जोमाने लागा. असा कुटुंब प्रमुख म्हणून जेव्हा कोणी पाठीशी उभं राहतं तर खेळाडूच्या भावना काय असू शकतात, नाही का? आणि आपणही एक भारतीय म्हणून गर्वानं सांगू शकतो की माझा पंतप्रधान हा तोडीस तोड आहे. जगात तसा पंतप्रधान कोणीही नाही. ज्या पंतप्रधान मला गर्व वाटावा असा पंतप्रधान माझ्या मायभूमीला भेटला आहे, हे मी सांगू शकतो. नवदीप सिंह याने गोल्ड मेडल जिंकलेच, त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. आणि पंतप्रधानांनी जो पायंडा घालून ठेवलेला आहे तो येणाऱ्या पिढीला, सर्वच पिढीला प्रेरणादायक असेल. मित्रांनो, एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे संपवितो. आणि आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा. नमस्ते, जय हिंद, जय भारत.